यशाया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. हिस्किया आजारी पडून मरावयास टेकला, तेव्हा आमोजाचा पुत्र यशाया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निर्वानिरव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस. तेव्हा हिस्कियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने आणि सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे हे आठव, अशी मी तुला विनंती करतो. असे म्हणून हिस्किया मनस्वी रडला. तेव्हा यशायाला परमेश्वराचा संदेश आला, तो असा, हिस्कियास जाऊन सांग की तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत. पहा, मी तुझे आयुष्य आणखी 15 वर्षे वाढवतो. मी तुला आणि ह्या नगराला अशूरच्या राजाच्या हातातून सोडवीन. ह्या नगराचे संरक्षण करीन. यशायाने सांगितले होते की अंजिरांची एक चांदकी आणून गळवावर बांध, म्हणजे त्याला गुण पडेल. हिस्कियाने म्हटले होते, मी परमेश्वराच्या मंदिरात चढून जाईन, याचे चिन्ह काय? यशाया उत्तरादाखल म्हणाला होता की परमेश्वर बोलला आहे, ते करीलच. याविषयी परमेश्वराकडून तुला हे चिन्ह आहे. पहा, आहाजाच्या शंकू यंत्राच्या पायऱ्यांवर सूर्याबरोबर छाया 10 पायऱ्या उतरली आहे. तिला परत 10 पायऱ्या वर आणतो. तेव्हा सूर्याबरोबर छाया 10 पायऱ्या उतरली होती, ती 10 पायऱ्या मागे सरली. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. एका शब्बात दिवशी येशू शेतांमधून जात असता त्याच्या शिष्यांना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. हे पाहून परुषी त्याला म्हणाले, पहा, शब्बात दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत. त्याने त्यांस म्हटले, दावीद आणि त्याच्या बरोबरची माणसे यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले? म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्या बरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत, तर याजकांनी मात्र खाव्या, त्या त्यांनी कशा खाल्ल्या हे तुम्ही वाचले नाही काय? किंवा याजक मंदिरात शब्बात दिवशी शब्बात मोडून निर्दोष असतात, हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय? तरी पण मी तुम्हास सांगतो की मंदिरापेक्षा थोर असा कोणी एक येथे आहे. मला दया पाहिजे, यज्ञ नको. ह्याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोष्यांस दोष लावला नसता. कारण मनुष्याचा पुत्र शब्बाताचा धनी आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.